टू बॅट फर्स्ट जेव्हा पिंपला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे न्यू चेतना अंजूर संघाला. जर्मन सारंग अजित जयकुमार चषक 20-25 मधील हा उद्घाटन सामना आपण पाहतोय न्यू चेतना अंजूर विरुद्ध जेव्हा पिंपलास या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे राखीव गट देखील आमच्या समोरच्या कक्षामध्ये आलेले आहेत. दोन्ही 12 मॅनचं देखील हार्दिक स्वागत आहे. रोहन पाटील विथ विशाल मस्के ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निश्चित अंजूर संघाकडून सज्ज होतोय यज्ञेश कोहली. वाजून 48 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि तो फुलटॉस आपण पाहतोय या केवळ दिशा दिलेल्या चेंडूला. त्यामुळे रिझन मधून चेंडू निघून जातोय. पहिल्याच चेंडूवर आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील पहिला चौकार रोहन पाटीलच्या बॅटमधून. चौकार रोहन पाटील चौकाने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कोर रिझन मध्ये आणि या सलगचा दुसरा चौकार रोहन पाटीलच्या बॅटमधून. देखील रिपोर्टिंग करायचे आहे. इथे इनफिल्डच्या वरून हा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली लॉंग रिझन मध्ये मात्र झेल सोडला जातोय. स्लॉफी वर्क आपण बघतोय सुमार त्याचं क्षेत्ररक्षण एक सहज सोपा झेल होता आता तो झेल सोडला गेलेला आहे आणि एक धाव फलंदाज पूर्ण करतात रोहन. आपण पाहतोय या सिंगलने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 9 या धावसंघावर. पिंपळा संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती बिनबाद 9. उद्घाटन सामना आपण पाहतोय या न्यू चेतना अंजूर विपक्ष जय मसोबा पिंपलास या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे पीठ चकित केलेला आहे फलंदाज आपण पाहतोय या विशाल मस्के याला. नेक्स्ट मॅच जयदुर्ग सूर्य विपक्ष जयकुमार गोडसे या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. इथे फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार 4-2 साठी लॉंग अँड रिझन मधून हा चौकार. अकाउंट ओपन करताना फलंदाज विशाल मस्के आणि चौकारी संघाची धावसंख्या पोहोचते 13 वर. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करताना आपण पाहते. इथे स्लॅश केलेल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते बॅकपॉट रिझन मधून सीमा पार 4-2 साठी चौकार. चोली बाहेर
पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर चौकारांनी शेवटच्या दोन चेंडूवर देखील चौकार पाहायला मिळत आहेत. पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार रोहन पाटीलच्या बॅटमधून आणि त्यानंतर दोन चेंडूवर दोन चौकार विशाल मस्केच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावफलकावर 17 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल अजय मसोबा पिंपळा संघाने जो निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा, तो इथे मात्र दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी सार्थ ठरवलं. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुदर्शन पाटील येतोय, तर सामनावीर फलंदाज रोहन पाटील जो वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर फलंदाजी करतोय, यामध्ये सलगच्या दोन चौकारांचा समावेश आहे. विखुरली क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पालव्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर. सुदर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज रोहन पाटील. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. कार्पेच्या सहारे चेंडूला समोर केलेला आहे. वाईड ऑफ डीप मिड ऑन रिझर्व मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र दोन धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. आणि पिंपळा संघाची धावसंख्या 2 ने पोहोचली ती 19 वर. चांगली स्टार्ट दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी दिलेली आहे. आपण बघतोय फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. जे मसोबा पिंपळा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. सुदर्शन पाटील राईट मोर द स्टंप. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू घेता आला नाही. खरं तर आपण पाहतोय फलंदाज रोहन पाटील याला हा निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जयदुर्ग सुरेश बी विपक्ष जयकुमार गोरसे आहे या दोन संघामध्ये. आपण आज अंसिका पिंपलकर विपक्ष जरीमरी आलिमगर, अर्णव इंटरप्राइजेस कारभाव आणि भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सध्या उद्घाटन सामना आपण पाहतोय न्यूज सिद्धांत अंजूर विरुद्ध जय मसोबा पिंपळाच या दोन संघामध्ये. इथे या समाप्त खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग साधता नाही फलंदाजाला. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने या पिंपळा संघाची धावसंख्या वाढवून होती धावप्लेयर 20 धावा. समाधान पाटील आपण जिथे उभा आहात ते तिथे एका बाईकची या मागे काच चमकत आहे, ग्लास चमकत आहे, आपण ते खाली करायचे. इथे मात्र लेफ्ट स्वीप चेंडू निघून जातोय या बेंडुक्याच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट विशालच्या बॅट मधून. संख्या 26 चांगला फटका आपण पाहतोय या फलंदाज विशाल मस्केच्या बॅट मधून हा पहिला षटकार आजच्या दिवसामधील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अतिशय सुरेख फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवून फेकी करतोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने जे मसोबा पिंपळा संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर. 28 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. उद्घाटन सामना आपण पाहतोय न्यूज सिद्धांत अंजूर विरुद्ध जय मसोबा पिंपळा या दोन संघामध्ये. इथे समोर केलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जय मसोबा पिंपळा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना. हिम्मतजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील जयमान सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जयदुर्ग सुरई विपक्ष जयकुमार गोडसे आहे. आज आपण अंसिका पिंपळकर विपक्ष जरीमरी अलिमगर हा सामना देखील पाहणार आहोत. त्यानंतर भारत स्पोर्ट्स वलपडा विरुद्ध अर्णव एंटरप्राइजेस कारभाव हा देखील सामना आज आपल्याला पाहायला मिळेल. सध्या उद्घाटन सामना आपण बघतोय अंजूर विपक्ष पिंपळास या दोन संघामध्ये. इथे मात्र पीठ होते इष्टेक्षक आणि चिनू निघून जाते लॉंग स्टॉप रिझन मधून. अगदी या रेस आपल्याला पाहायला मिळते मात्र रेस अखेर चिंताना चेंडू हा नशिबाचा चौकार पिंपळा संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आणि चिन्नू निघून जाऊ दे या सीमा पार 4 धावांसाठी चौकार. फटका आणि चिन्नू निघून जातोय लॉंग अंच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. Disconnected. चौवेचाळीस धावा डबल 4 आपण बघतोय या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. कट केलेल्या चेंडूला मात्र सरळला बॅकवर्ड पॉइंटच्या हातामध्ये आणि पहिला फलंदाज बाद होताना रोहन पाटील याची खेळी संपुष्टात येताना. न्यू बॅटर प्रशांत गायकवाड आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे रोहन पाटील. इथे मात्र फ्लिक शॉट सुरेख फटका अगदी कॉमेंट्री बॉक्स आणि मान्यवरांना सलामी देणारा षटकार आपण बघतोय फलंदाज प्रशांत गायकवाड. तीन षटकांत समाप्त धावसंख्या बरोबर 50 अर्धशतक आपण बघतोय जयमोसवा पिंपळा संघाचा.
धावफलक झलकले गेले आणि इथून अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ चांगले आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. जयदुर्ग सूर्य बी संघाचा संघनायक आणि जयकुमार गोरसे ए संघाचा संघनायक. पुढील सामना आपण पाहणार तर सूर्य विरुद्ध गोरसे या दोन संघामध्ये. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुजल नाईक सज्ज होतोय. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे. दुरून क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 52-52. उद्घाटन सामना आपण बघतोय न्यूज सिटी अंजूर विपक्ष जय मसोबा पिंपळास या दोन संघामध्ये. यानंतरचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला जयदुर्ग सूर्य बी विरुद्ध जयकुमार गोरसे. अंशिका पिंपलकर विरुद्ध जरीमरी आलिमगर, अर्नव इंटरप्राइजेस कारवा विरुद्ध परस्पोर्ट्स वलपाडा हे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र सुरेख फटका लेफ्ट स्वीप आणि चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. बॅट मधून हा फटका मात्र इथे फटका फसलेला आहे. जेल मात्र सोडला जातोय आपण मध्ये या बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये आणि फलंदाज 2 धावा तिथे पूर्ण करतात. या 2 धावांनी जय मसोबा पिंपळा संघाची धावसंख्या पोहोचते ती या 60 वर 60. नेक्स्ट मॅच जयदुर्ग सूर्य बी विरुद्ध जयकुमार गोरसे हे या दोन संघामध्ये असणार आहे. स्विंग अँड मिस हा चांगला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर चेंडू फेस होऊन निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना आपण सुजल नाईक षटकार खर्च केल्यानंतर. जयदुर्ग सूर्य बी संघाचा संघनायक आणि जयकुमार गोरसे हे संघाचा संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. लॉर्डफुल चेंडू समोर गेले चेंडूला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षण आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने पिंपळा संघाची धावसंख्या वाढवून होते ती 62 धावा 62. शेवटचे षटक मार्गस आणि शेवटच्या षटकामधील आता मध्ये शेवटचा चेंडू. इथे वे सेप मध्ये हा चेंडू केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि पुन्हा एकदा 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. तर अशा प्रकारे या निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना जय मसोबा पिंपळा संघाने धावफलकावर धावा जोडल्या त्या 64 आणि 65 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे न्यूझीलंड अंजुर या संघासमोर. विशाल मस्के या अतिशय चांगली इनिंग त्याची पाहायला मिळाली आहे कारण नाबाद 42 धावांची इनिंग त्यांनी केलेली आहे. ए संघ एक टॉस साठी या जयकुमार टॉस बॉक्स आपण पाहतोय
आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयकुमार गोडसे ए विपक्ष जयदुर्ग सुरी बी या दोन संघामध्ये. टॉस साठी दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचे आहे. गुरसे संघ नाही तसेच सूर्य संघ आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस केला जाईल. तर विद्यमान उपसरपंच आणि उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. आपण सामना पाहणार आहोत जयदुर्ग सुरी बी विपक्ष जयकुमार गुरसे ही या दोन संघामध्ये. हे टॉस आपण पाहू शकता. एका बाजूला जनमान सारंगाव तर दुसऱ्या बाजूला जयकुमार चषक 20-25. जनमान सारंगाव कॉल आहे आणि जनमान सारंगाव गुरसे संघाने टॉस जिंकले. विशाल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यापारीचे सोबत व्हायचे. हा टॉस आपण जिंकले काय निर्णय असेल. प्रथम फिल्डिंगचा आपण करणार. हे जे आयोजन केले आपण बघतोय जनमान सारंगाव अजित जयकुमार चषक 20-25 आहे. अजूनही काय म्हणशील. आयोजन खूप सुंदर आहे आणि इथे आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चांगल्या हार्दिक शुभेच्छा. सूर्य संघाने टॉस आपण गमवले. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. हे जे आयोजन केलेले आहे जनमान सारंगाव संघाकडून या आयोजनाशी आपण काय म्हणाल. आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि पूर्ण गोल ग्राउंड आहे त्याच्यामुळे इथं केलेला चांगलं वाटतं. प्रथम फलंदाजी आपल्याला करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावपत जाण्याचा आपला प्रयत्न असेल. 4 षटकांचा सामना आहे तर 40+ प्रयत्न असेल. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. जास्त वेळ मी घेणार नाही. मित्रांनो टॉस केले गेले. टॉस जिंकले जयकुमार गोडसे हे संघाच्या संघाने सिद्धार्थ केने याने प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय जयकुमार टॉस बॉक्सहून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सकरी समोरचे मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान सारंगाव आयोजित जयकुमार चषक 2025 या स्पर्धेला आज मात्र या ठिकाणावरनं सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिली मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. ज्या ठिकाणी पहिली फलंदाजी आपण पाहिली जय मसोबा पिंपलास टीमच्या बाजूने तब्बल 4 ओव्हरमध्ये ठोकल्या गेल्यात 64 धावा. 65 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमच्या बाजूने पाहूया कशा प्रकारे केला जाईल. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी का स्वीकारली होती ते मात्र त्यांनी दाखवून दिलंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दिशांत विथ रोहन. प्रशांत गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. या बॉलेस पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू वेग देखील होता आणि वेगाने बीट केलं होतं त्या ठिकाणी फलंदाजाला. बाट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाज गायकवाडच्या माध्यमातून आपण पाहतोय. यस दिशांत पाटीलला आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. मात्र भरपूर अपेक्षा टीम कडून असतील यात काही शंका नाहीये. या बॉलर्स देखील अजून एक वेगवान चेंडू बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुरुवात खूप महत्वाची आहे कारण लक्ष जे आहे ते मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मोठे फटके येणं गरजेचं आहे परंतु पहिला 2 बॉलचा खेळ झालाय. दोन्ही बॉल जे आहेत ते निर्धाव पाहायला मिळालेत. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या बाजूने आपण पाहतोय. याआधी फलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. प्रशांत गायकवाड पुन्हा एकदा
जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहतोय. तोच टप्पा, त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न आणि रिझल्ट देखील सेम आहे. निर्धाव चेंडू, सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. व्हॉट अ स्टार्ट. प्रशांत गायकवाड या गोलंदाजाच्या माध्यमातून वारंवार निर्धाव चेंडूची हाताळणी त्या ठिकाणी होत आहे. पहिले 3 चेंडू जे आहेत ते निर्धाव फेकल्यात. या बॉलेचा बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका ठरेल का? यस इज गॉन. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद दिशांत पाटील. मस्के नावाचं वादळ पाहिलं होतं. 42 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या त्याने. 4 चौकार 3 षटकारांच्या मदतीने आणि त्याच्या जोरावर एक चांगलं लक्ष या ठिकाणी जय म्हसोबा पिंपलास टीमच्या बाजूने आपण पाहतोय. मात्र सुरुवात अजूनही चांगली झाली नाहीये न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमच्या बाजूने. पहिली विकेट पहिल्या रनवर आपल्याला पाहायला मिळाली आहे. 1 गडी बाद 1 धाव फलकावर आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. प्रशांत गायकवाड पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्पावर गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पहिला बॉल खेळत असताना आलाय हा चौकार. या बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटचा प्रयोग करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आणि या दिशा देखील चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एक चौकार आणि त्यानंतर मात्र थोडी लय बिघडली त्या ठिकाणी. प्रशांत गायकवाडच्या माध्यमातून हा व्हाईट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. या बॉलेस मात्र गॅप शोधली आहे. यस, पॉवर प्लेचं षटक. आउटफील्ड देखील दमदार आहे. पाठला केला जातो त्या ठिकाणी बॉलचा. क्षेत्ररक्षक पोहोचल्यात देखील. मात्र त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळालं. 3 धावा कंप्लीट झाल्या आणि सोबतच षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 9 धावा. 65 धावांचं एक मोठं लक्ष असताना मात्र हवी ती सुरुवात या ठिकाणी झाली नाहीये न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमच्या बाजूने. कारण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी प्रशांत गायकवाडच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चौकार जरूर आपण त्या षटकामध्ये पाहिला, परंतु इतर बॉलचा विचार केला तर अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आवश्यक धावगती जी आहे ती प्राप्त झाली नाहीये टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर साठी. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 90 धावा आल्यात. अर्थातच 16.25च्या सरासरीने चालायचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च झाल्या प्रशांत गायकवाडच्या माध्यमातून. तर आता मात्र नक्कीच पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु वार झालाय, पलटवार पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2. बॉलिंग ट्रॅकवर रोहन पाटील. पाहूया रोहन पाटील कशा प्रकारे हे षटक हाताळेल.
कारण पहिलं षटक तर भरपूर चांगल्या प्रकारे फेकलं गेलंय, परंतु या ठिकाणी आपण टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरसाठी आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ते मोठे फटके पाहायला मिळतील का? षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, मिडल ऑफ द बॅट देखील झालाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 6वा षटकार. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल हे मात्र त्या ठिकाणी जाणलंय प्रतीक पाटीलने. षटकाची सुरुवात पहिलाच बॉलवर आलाय, त्याच्या बॉट मधून मोठा फटका. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र झेल पासून दूर राहिलेत. बॉल हडपला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. नक्कीच मी तर म्हणेन बॅलन्स देखील गेला होता. 3 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. एक धाव कंप्लीट झाली. या एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. प्रतीक पाटीलला साथ द्यावी लागेल इतर फलंदाजांना, कारण लक्ष जे आहे ते मोठंच आहे, परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न करा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र बॉल अवाक्या बाहेर निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. पंच 2 मिनिटं थांबा. तो बॉल रिटर्न करा, कारण या ठिकाणावर ना बॉल हरवला, फुटला, काही झालं तरी बॉल जो आहे तो तुम्हाला नवीन दिला जाईल. यस पंच, आपल्याकडे जो नवीन बॉल आहे ना त्याचा वापर करा. चला मॅचला सुरुवात करा. यस नवीन बॉल द्या त्या ठिकाणी. चेंडू हरवला, फुटला, काही झालं तरी त्या ठिकाणावर नवीनच बॉल तुम्हाला दिला जाईल खेळण्यासाठी, याची नोंद घ्या. यस कारण ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली देखील होती सुभाष धुमाल सरांनी. सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. मॅचला आपण सुरुवात करा. 22 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा मॅच ऑन होत आहे त्या ठिकाणी. रोहन पाटील बोलतोय. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने हा बॉल निघून जातोय सीमा पार. सलगचा दुसरा षटकार.
या वेळेचा बॉल अपील तर जोरदार झाली होती, पंच सहमत नाहीयेत त्या ठिकाणी. दोन षटकार आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. चांगलं कमबॅक. 28 धावा धावफलकावर आहेत. चला वेल आपण कमी खर्च करा प्लीज, विनंती असेल. अगदी बेल जर ट्रिप झाल्या नाहीयेत तर मग फलंदाज बाद होण्याचा प्रश्नच येत नाहीये. शिवाजी मडवी सर सोबतच दैवत सर यस त्या ठिकाणी आहेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. दोन मध्ये आल्या 25 धावा झाल्या आहेत 34. अर्थातच आता मात्र शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर धनाजी मला सांगतायत 31 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल निघून जाईल दूर कुठेतरी. 6 धावांसाठी षटकार. या षटकाची सुरुवात देखील आपण पाहतोय 6 धावांसोबत झाली आहे. काय कमालीचा फटका ठोकला होता त्या ठिकाणी आणि आता मात्र 1 बाउन्सने बॉल निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 4 धावा चौकार. यस या ठिकाणी गावातील जे सामाजिक कार्यकर्ता वरिष्ठ मंडळी उपस्थित असतील त्यांना आयोजकांच्या वतीने सूचना आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा आणि त्या दरम्यान अजून एक कमालीचा फटका पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. आलाय अजून एक षटकार. प्रतीक पाटील आणि रोहन पाटील या 2 फलंदाजांना जणू काही फक्त आणि फक्त 4 आणि 6चाच पाडा येतोय की काय. चौकार षटकारांमध्ये वारंवार डील आपल्याला पाहायला मिळते आहे. काय कमालीची फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून. षटकातील पुढचा बॉल या वेळेस मात्र बॉलला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये परंतु दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. 50 धावांची भागीदारी झाली आहे रोहन पाटील आणि प्रतीक पाटील या 2 फलंदाजांमध्ये. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे.
एक मोठं लक्ष जरूर उभं असताना मात्र मोठ्या फटक्यांमध्ये डील. या बलेस फुल टॉस बॉल, परंतु संपर्क नाहीये. चांगला बॉल म्हणता येईल कारण बीट झालाय. फलंदाज शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. मोहन सावलाराम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. आयोजकांच्या वतीने आपले विशेष आभार असतील. या संजय दादा पाटील यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली आहे. आपले देखील विशेष आभार. जल है तो कल है. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. त्या ठिकाणी प्रतीक पाटीलला मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. वन 51 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. विशाल मस्के पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारे हा बॉल हाताळेल कारण महत्वाची विकेट काढली आहे मागच्या बॉलवर. या बलेस बीट केलंय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 51 आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल आणि 14 ची आवश्यकता. पहिलं षटक 9 धावांचं, दुसरं षटक 25 धावांचं, तर तिसऱ्या षटकात आल्यात 17 धावा. अर्थातच आता मात्र उर्वरित शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता आहे 14 ची. आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट मॅच, पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय दुर्गा सुरई बी विपक्ष जॉय कुमार गोरसई ए. यस, टॉस टीम जॉय कुमार गोरसई ए च्या कॅप्टन जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर फलंदाजीसाठी जय दुर्गा सुरई बी टीमला इन्व्हाइट केलंय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण धीरज पाटील यांच्याशी संपर्क साधा. आपली ऑफिशियल एंट्री जी आहे ती नक्कीच तुम्ही जमा करायची आहे आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. सो प्लीज लवकरात लवकर कोऑपरेट करा. यस, बोलूया आपण चालू मॅचच्या दिशेने. 6 बॉल 14 ची आवश्यकता. दर्शन माली बॉलिंग ट्रॅकवर येतोय. टीम पिंपलाच्या बाजूने. कॅप्टनने भरोसा दाखवलाय शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी. मात्र त्या भरोशाने गोलंदाजी होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. रोहन पाटील सोबत नवीन फलंदाज सुजल नाईक गेलाय. रोहन पाटील कडून भरपूर अपेक्षा असतील टीमला. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. 6 चेंडू 14 धावा. षटकातील पहिला बॉल. दर्शन माली बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमारेषा पार. षटकार. यस, पहिलं षटक वगळता प्रत्येक षटकाची सुरुवात जी आहे ना ती षटकारासोबत झाली आहे आणि आवश्यकता देखील आहे टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरसाठी. व्हॉट अ स्टार्ट. या ओव्हरची देखील सुरुवात 6 धावांसोबत. षटकातील पुढचा बॉल. दर्शन माली पुन्हा एकदा. या वेळेस देखील पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार.
आणि अशा प्रकारे या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते रोहन पाटीलच्या बॅट मधून. रोहन आतापर्यंत 6 बॉल खेळलाय आणि 6 पैकी 5 बॉल जे आहेत ते षटकारासाठी पाठवल्यात. काय कमालीची फलंदाजी आपण पाहतोय रोहन पाटीलच्या बॅट मधून. 5 षटकार आतापर्यंत ठोकला त्याने त्याच्या बॅट मधून. षटकार दिला. पुढचा बॉल 2 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याची आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर रोहन पाटीलला विचारला जाईल. झेलच्या स्वरूपात रोहन पाटील बॅक टू द डगआउट. सिच्युएशन अशी असते ना ज्यावेळेस तुम्हाला ताकदीपेक्षा युक्तीचा वापर करणं गरजेचं असते. 2 षटकार आले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासोबत मॅच फिनिश करण्याचा इरादा झेलच्या स्वरूपात रोहन पाटील बाद झाला आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. उर्वरित 3 बॉल आणि धावा आवश्यक आहेत 2. चेसिंग इज कंपल्सरी. षटकार दिला. पुढचा बॉल. या वेळेस बॅटची गडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. यस या सिंगल सोबत स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. सो एक धाव काढावीच लागेल विजयासाठी. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलवर एका धावेची आवश्यकता आहे. इथून पुढे खेळणाऱ्या सर्व टीम्सला सूचना आहे की बॉल हरवला फुटला काही झालं तरी बॉल जो आहे मॅच ज्या ठिकाणावरनं चालू असेल त्या ठिकाणावरनं तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल याची नोंद घ्या. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. दर्शन माली काही करामत करेल का. ही 2 चेंडूवर 1 धाव रोखेल का. यस उर्वरित 2 बॉल जे आहेत ते मॅजिकल फेकेल का. भरपूर सारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं मात्र नक्कीच तुम्हाला मिळतीलच. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. समोर सुजल नाईक आहे. पाहूया सुजल ती 1 धाव काढेल का. षटकार दिला. पुढचा बॉल. या बल्याचा बॉल एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी. फलंदाज बाद आहे परंतु व्हाईट बॉल आहे. अर्थातच अव्वंतर धावेच्या मदतीने मॅच फिनिश. सामना जिंकलाय न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय म्हसोबा पिंपलास.